हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक थोडासा वेगळा असणार आहे. भरपूर दिवसांनंतर मी असे काही 5 पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे तुम्ही आजच खाणं थांबवलं पाहिजे, जर तुम्हाला तुमचं वजन अगदी गॅरंटेड कमी करायचं असेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वजन वाढीमुळे जर खूप जास्त त्रस्त झाला असाल आणि बाहेरच्या दुनियेला भुलून भरीस पडून तुम्ही जर हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घेत असाल आणि जर तुम्हाला असं सांगितलं जात असेल की या वजनांमुळे सॉरी जर तुम्हाला असं सांगितलं जात असेल किंवा तुमचा असा गैरसमज झाला असेल की हे पदार्थ तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्की घेऊ शकता आणि याने वजन कमी होईल, तर हे साफ 100% चुकीचं आहे. कारण हे 5 पदार्थ इतके घातक आहेत, जे तुमचं वजन तर अजिबात कमी करणार नाहीत, उलट तुमचं वजन याच्यामुळे वाढणारच आहे. तर ते कोणते पदार्थ आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि या पदार्थांना खाणं तुम्ही आजपासूनच बंद केलं पाहिजे. मी देखील तुमचं वेट जेन्युइनली कमी करू इच्छित असाल तर तुम्ही हे पदार्थ आजच खाणं बंद केलं. वजन वाढणे ही समस्या जितकी सामान्य तितकीच गंभीर आहे. जी तीच व्यक्ती समजू शकते, जी व्यक्ती या समस्येतून जात आहे, ही समस्या जे अनुभवत आहे. शरीरामध्ये चरबी वाढली की फक्त बॉडीचं स्ट्रक्चरच बदलत नाही, तर त्याचबरोबर श्वास घेण्यात त्रास होतो, थकवा येणं, सुस्ती येणं यासारख्या समस्यांना देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. सामान्य वजन ठरवण्यासाठी BMI वापरला जातो, ज्यामध्ये व्यक्तीच्या उंची आणि वजनाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जर हा BMI 25 पेक्षा जास्त असेल तर त्याला ओव्हरवेट मानलं जातं आणि जर हा BMI 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला ओबेसिटी मानलं जातं. वाढत्या वजनामुळे डायबेटिक, शुगर, हाय BP, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार यासारख्या भरपूर आजारांचा सामना करावा लागतो. यासोबतच फॅटी लिव्हर, हार्मोनल असंतुलन यांसारख्या आजारांचे परिणाम देखील शरीरावरती हळूहळू दिसायला सुरुवात होते. वजन वाढण्यासाठी तुमचा फक्त आहारच जबाबदार नाहीये, तर तुमची संपूर्ण जीवनशैली कशी आहे हे देखील जबाबदार आहे. झोपेची कमतरता, तणाव, शारीरिक हालचालीची कमतरता ही स्थूलता वाढवण्यामागची कारणं आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे 5 पदार्थ शेअर करणार आहे, जे पदार्थ दिसतात खूप हेल्दी, पण ते हेल्दी वाटले तरी सुद्धा ते हेल्दी नाहीये, ते खूप घातक आहेत आणि वजन वाढीचं कारणच ते आहेत. समोसा, कचोरी, वडापाव असे तेलकट तळलेले पदार्थ आपण खातो. हे जितके घातक आहेत त्याहूनही घातक हेल्दी दिसणारे हे 5 पदार्थ आहेत, जे दिसतात खूप हेल्दी पण आतून ते इतके घातक आहेत. ते वजन वाढण्यामागचं खरं जर कोणतं कारण असेल तर तेच पदार्थ आहेत, जे मार्केटमध्ये डाएट प्रोडक्ट म्हणून विकले जातात, पण मुळामध्ये त्याच्यामध्ये इतके काही प्रिझर्वेटिव्ह असतात, ॲडेड शुगर असतं आणि इतक्या सगळ्या गोष्टी असतात ज्या तुमचं वजन वाढण्यामागचं कारण ठरू शकतात. तर कोणते आहेत ते पदार्थ तेच जाणून घेऊयात आणि जर तुम्ही हे पदार्थ खात असाल वेट लॉस जर्नीमध्ये तर आजपासूनच हे पदार्थ खाणं नक्की बंद करा. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे फ्लेवर्ड दही. फळांचा अर्क वापरून बनवलेलं या फ्लेवर्ड दह्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रक्रिया केलेली साखर असते. त्यामुळे ते तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये किंवा वेट लॉससाठी अजिबातच हेल्दी नाहीये. त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीचं फ्लेवर्ड दही खात असाल तर त्याऐवजी तुम्ही नॉर्मल दही, लो फॅट दही जे असतं मार्केटमध्ये मिळतं, खूप स्वस्त 10 रुपयामध्ये मिळतं, ते तुम्ही दही आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल जे आपले घरामध्ये अवेलेबल असणारे फ्रेश फ्रुट्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून ते तुम्ही खाऊ शकता याऐवजी. नेक्स्ट जो आपला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे ग्रॅनोला आणि सिरियल बार्स. एनर्जी स्नॅक्स म्हणून विकल्या जाणाऱ्या या बार्समध्ये रिफाइंड कार्ब्स, ऑइल आणि शुगर भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे हे कोणत्याही पद्धतीमध्ये वेट लॉस करण्यासाठी अजिबातच मदत करत नाही, कारण या पद्धतीचं गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या असतात. त्यामुळे ते कसं तुमचं वेट लॉस करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल ग्रॅनोला किंवा अशा पद्धतीचे प्रोटीन बार्स वगैरे भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जे खाऊन जर तुम्हाला वाटत असेल तुमचं वेट लॉस होईल तर ते अजिबात होणार नाहीये. तुमचं वजन या पदार्थांनी कमी होत नाही. कारण जर अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमचं फक्त वजनच वाढणार आहे, वजन कमी होणार नाही. हे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढवतात, त्यामुळे हे पदार्थ खाणं तुम्ही बंद करा.
हा होता आपला दुसरा घातक पदार्थ. यानंतर नेक्स्ट जो आपला तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे भरपूर चीज टाकून केलेलं सॅलड. सॅलडचा आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये खूप मोठा रोल आहे. म्हणजे सॅलड हे आपल्याला वजन कमी करण्यासाठी चांगल्या प्रमाणामध्ये मदत करतं. पण भरपूर फळं आणि भाज्या टाकून केलेल्या सॅलडमध्ये आपण सजावटीसाठी किंवा एक्स्ट्राच्या चवीसाठी जेव्हा भरपूर प्रमाणामध्ये चीज ऍड करतो, तेव्हा त्याच्यातल्या ज्या कॅलरीज असतात त्या डबल होतात, डबल टिबल कॅलरीज आपल्याकडून खाल्ल्या जातात. आणि यामुळे काय होतं, अजिबात आपलं वजन कमी होणार नाही, उलट आपली फॅट वाढते, चरबी वाढते आणि आपल्या वजनामध्ये वाढच होणार आहे, कमी होणार नाहीये. त्यामुळे सॅलड खायचं आहे, सॅलड खायचं नाही असं नाही. पण याच्यामध्ये आपण सजावटीसाठी ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी ऍड करतो त्या ऍड न करता त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइल किंवा तुम्ही लो फॅट दही वापरू शकता आणि अशा पद्धतीचं सॅलड तुम्ही तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये नक्कीच खाऊ शकता. यानंतर हा झाला आपला तिसरा पदार्थ. नंतर जो आपला चौथा नेक्स्ट पदार्थ आहे तो म्हणजे स्मूदी. आता बऱ्याचदा वेट लॉसच्या जर्नीमध्ये वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये स्मूदीचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. स्मूदी देखील आपण भरपूर प्रमाणामध्ये पित असतो वेट लॉसमध्ये. अशा पद्धतीच्या स्मूदी आपल्याला वेट लॉसच्या जर्नीमध्ये सोप्या वाटतात करायला आणि त्याचबरोबर खूप जास्त हेल्दी आहेत अशा देखील वाटतात. पण बाजारामध्ये ज्या विकतच्या स्मूदी मिळतात, आपण कंटाळा करतो घरी बनवण्यासाठी आणि बाजारात मिळणारे विकतच्या स्मूदी, विकतचे ज्यूस आपण जाणतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोड्यापेक्षा शुगर जास्त असते आणि ही जी साखर आहे, ही शुगर आहे, ती आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवते आणि यामुळे काय होतं, वजन वाढतं, वजन कमी तर होत नाही. यामुळे आपण बाहेरचं जे आपण स्मूदी खातो त्यापेक्षा आपण घरामध्ये घरगुती बिना साखर ऍड करता, त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची शुगर न घालता घरगुती घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी स्मूदी आपण बनवू शकतो. खूप इझी आणि सिंपल अशी रेसिपी आहे स्मूदीची. तर तुम्ही मार्केटच्या पदार्थांना भुली न पडता, त्याला बळी न पडता अशा पद्धतीची घरगुती विदाऊट शुगर, विदाऊट कोणतं प्रिझर्वेटिव्ह तुम्ही स्मूदी बनवा. लो फॅट दूध वापरा त्याच्यामध्ये आणि अशी हेल्दी आणि टेस्टी स्मूदी तुम्ही या मार्केटच्या स्मूदीपेक्षा तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये वापरू शकता. नेक्स्ट जो आपला शेवटचा पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे ट्रेल मिक्स. आता ट्रेल मिक्सचं मी तुम्हाला सांगते, हा एक अशा प्रकारचा स्नॅक्स आहे ज्याच्यामध्ये सहसा ग्रॅनोला, सुकामेवा आणि दाणे, कधी कधी कॅन्डी यांचं मिश्रण असतं. आणि दाणे, सुकामेवा हे तर ऑलरेडी हेल्दी गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या कॅन्डी, शुगर किंवा चॉकलेट बीट, साखर यासारख्या मीठ असणाऱ्या भरपूर गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्या जातात आणि याच्यामुळे देखील याच्या कॅलरीज डबल होतात आणि मग ते कोणत्या पद्धतीने आपल्याला हेल्दी राहतं हे देखील अनहेल्दी आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही खात असाल तर त्या आजच खाणं तुम्हाला बंद करायचं आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, कॅलरीज डबल होतात आणि या गोष्टी जर यातली कोणतीही गोष्ट, या पाचही गोष्टींमधली कोणतीही गोष्ट जर तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये घेत असाल तर ते बंद करा, तरच तुमचं जेन्युइन वेट लॉस होणार आहे. नाहीतर फक्त चरबी वाढणार आहे, फॅट वाढणार आहे, कॅलरीज जास्त खाल्ल्या जाणार आहेत आणि वजन तर कमी होणारच नाही. म्हणून नक्की हे पाचही पदार्थ खात असाल तर बंद करा. याच्याऐवजी हेल्दी ऑप्शन्स निवडा. भरपूर हेल्दी ऑप्शन्स आहेत जे हेल्दी असतात आणि टेस्टी देखील असतात, सोबतच तुमचं वजन देखील कमी करतात. तर हे पदार्थ खात असाल तर बंद करा, हेल्दी ऑप्शन निवडा आणि व्हिडिओ इथेच आता एंड करणार आहोत. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सोबत आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. यातील कोणता पदार्थ तुम्हाला हेल्दी वाटत होता आणि तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये घेत होता ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.